नमस्कार, सुप्रभात. मी रुशाली यादव सारंग. आता आपण पाहणार आहोत महाफास्ट 100 बातम्या. मुंबईत एलिफंटाला जाणारी बोट बुडून मोठी दुर्घटना, 13 जणांचा मृत्यू. मृतांमध्ये 3 नौदलाच्या कर्मचाऱ्यांचाही समावेश. अपघाताचा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ TV9च्या हाती. मृतांच्या कुटुंबियांविषयी माझ्या सहवेदना. गेटवे ऑफ इंडिया बोट दुर्घटनेवर पंतप्रधान मोदींचं ट्विट. मृतांच्या नातेवाईकांना राष्ट्रीय बचाव निधीमधून 2 लाखांची मदत जाहीर. तर बोट दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर नौदल, कोस्टगार्डच्या बोटींसह स्थानिक मच्छीमार बोटींची रेस्क्यू ऑपरेशनसाठी मदत. 4 हेलिकॉप्टरच्या मदतीनं राबवलं सर्च ऑपरेशन. बोट अपघातामध्ये एकाच कुटुंबातील 3घांचा मृत्यू. नाशिकवरून मुंबईला एलिफंटा फिरण्यासाठी आलेल्या अहिरे कुटुंबावर काळाचा घाला. आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं फॅशन झालीय. एवढं नाव देवाचं घेतलं असतं तर स्वर्गात जागा मिळेल. राज्यसभेत बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचं वक्तव्य. माझं वक्तव्य मोडतोड करून दाखवण्यात आलं. काँग्रेसच आंबेडकर संविधान आरक्षण आवर्कर विरोधी आहे. पत्रकार परिषदेमध्ये अमित शहांचं वक्तव्य. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल श्रद्धा असेल तर अमित शहांना मंत्रिपदावरून काढून टाकलं पाहिजे. शहांनी राजीनामा द्यावा. उलट पंतप्रधान मोदींनी पाठराखण करण्यासाठी 6 ट्विट केले. काँग्रेस अध्यक्ष खरगेंचा इशारा. बाबासाहेबांच्या अपमानाची भावना शहांच्या मनामध्ये नव्हती. काँग्रेसनं राजकारण करू नये. अमित शहांच्या आंबेडकरांबद्दलच्या वक्तव्यावर रामदास आठवले यांची प्रतिक्रिया. शहांसोबत असणारे आठवले, कवाडेंचं आयुष्य आंबेडकरांनी सुंदर केलं. हे संविधानवादी लोकांना कळेल, मनुवादी लोकांना नाही. अमित शहांनी केलेल्या वक्तव्यावर सुषमा अंधारे यांची प्रतिक्रिया. अमित शहांनी अत्यंत उर्मटपणे देशाचं संविधान लिहिलेल्या महामानवाचा उल्लेख केला. भाजपचा बुरखा फाटला. अशा मनोवृत्तीमुळेच आंबेडकरांना धर्मपरिवर्तन करावं लागलं. उद्धव ठाकरेंचा अमित शहांवर हल्लाबोल. भाजप अमित शहांवर कारवाई करणार का? मोदींनी शहांवर कारवाई करावी, नाहीतर सत्ता सोडावी. भाजप संपेल पण आंबेडकरांचं नाव संपणार नाही. उद्धव ठाकरेंचा शहांसह मोदी आणि भाजपवर हल्लाबोल. शहांना मनुवाद, मनुस्मृती देशामध्ये आणायची आहे. नाना पटोलेंचा अमित शहांवर निशाणा. शहा असं बोलले असतील तर त्यांना दिलगिरी व्यक्त करावी. शहांच्या वक्तव्यावर अमोल मिटकरींची प्रतिक्रिया. तर अमित शहांच्या मनामध्ये आंबेडकरांबद्दल आदर आहे. सदाभाऊ खोत यांचं विधान. शहांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध. आरपीआयच्या सचिन खरात यांच्याकडून अमित शहांच्या वक्तव्याचा विरोध. राज्यसभेतल्या अमित शहांच्या विधानावरून काँग्रेस आक्रमक. काँग्रेस खासदारांचं संसदेबाहेर आंदोलन. तर लोकसभा राज्यसभेमध्ये विरोधकांकडून जय भीमच्या घोषणा. अमित शहांच्या आंबेडकरांवरील वक्तव्यावरून विरोधक आक्रमक. उपसभापती नीलम गोऱ्हेंनी विरोधकांना अमित शहांच्या वक्तव्यावर बोलण्यास परवानगी नाकारली. चुकीच्या नियमानं विरोधकांकडून जनतेची दिशाभूल. नीलम गोऱ्हेंचा आरोप. तर उपसभापतींची वेगळी भूमिका दिसली म्हणून मवियाचा सभात्याग. दानवेंची प्रतिक्रिया. लोकसभेतील अमित शहांचं वक्तव्य नवीन नाही. त्यांची जुनीच मानसिकता बाहेर पडलेली दिसतेय. भाजपच्या जन्मापूर्वी जनसंघ आणि आरएसएसची पण हीच भूमिका राहिली आहे. प्रकाश आंबेडकरांचा निशाणा. अमित शहांकडून बाबासाहेबांचा अपमान झालाय. शहांनी माफी मागावी. आदित्य ठाकरेंची मागणी. तर आंबेडकर म्हणणं फॅशन नाही. संविधान आलं नसतं तर मनुस्मृती आली असती. आव्हाडांची टीका. संविधान बदलणार म्हणून लोकसभेला तुमच्या विरोधात लोकांनी भूमिका घेतली. तरुणांमध्ये धार्मिक वाद निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. विधान परिषदेमधून शशिकांत शिंदेंचा महायुतीवर निशाणा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अपमानाप्रकरणी महाविकास आघाडी आक्रमक. मविया आज सकाळी नागपूरच्या संविधान चौकामध्ये आंदोलन करणार. शहांच्या विधानानंतर ठाण्यामध्ये शरद पवार गटाचं आंदोलन. अमित शहांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी. मोदींनी शहांचा राजीनामा घ्यावा. कार्यकर्त्यांची मागणी. सत्ताधाऱ्यांच्या 293च्या प्रस्तावावर 86 आमदारांच्या सह्या. 86 पैकी 17 आमदार अधिवेशनाला आले नाही. अधिवेशनाला न आलेल्या आमदारांच्या प्रस्तावावर सह्या कशा? भास्कर जाधव यांचा सवाल. विधानसभा अध्यक्षांनी याचं उत्तर द्यावं. जाधव यांची मागणी. मशिदीमध्ये घुसून मारेल, लाऊडस्पीकर बंद करेन असं बोललं जातं. धर्मगुरूंच्या विरोधात विधानं करणाऱ्यांवर कारवाई व्हावी. अबू आझमी यांचा अप्रत्यक्षपणे नितेश राणेंवर निशाणा. कार्यकर्ता मेळाव्यात भुजबळांकडून कोणताच निर्णय नाही. देश आणि राज्यामध्ये दौरा करणार. चर्चा करून निर्णय घेणार. निवडणुका संपलेल्या नाहीत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांआधीच भुजबळांचा माहितीला इशारा. पक्षामधला निर्णय पक्षाध्यक्षाचा. दुसऱ्याला दोष देऊन काय फायदा? छगन भुजबळांचा थेट अजित पवारांवर रोख. तर छगन भुजबळांनी भाजपात प्रवेश करावा. नाशिकमधील मेळाव्यात ओबीसी नेत्यांचा आग्रह. अजितदादांची 2 दिवसांपासून तब्येत ठीक नाही. दादांच्या नॉट रिचेबलच्या वक्तव्यानंतर सुनील तटकरेंची माहिती. तर दादांना फोगोची गोळी देईन, मग अधूनमधून आवाज बिघडणार नाही. भास्कर जाधवांचा खोचक टोला.
छगन भुजबळांच्या कार्यकर्त्यांचा बॅनरबाजीतून राष्ट्रवादीच्या नेत्यांवर निशाणा, पाठीमध्ये खंजीर खुपसल्याचा आरोप. खंजीरांवर अजित पवार, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांचं नाव. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शेवटच्या क्षणापर्यंत मंत्रिमंडळातील माझ्या समावेशासाठी प्रयत्न केला. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंनीही प्रयत्न केला, पण हे कुणी केलं हा प्रश्न. शेवटी निर्णय हा पक्ष नेतृत्वाचा असतो. छगन भुजबळांचं वक्तव्य. संपूर्ण राज्यामध्ये जाणार, राज्यामध्ये ओबीसींची एल्गार पुरवणार, आता रस्त्यावरची लढाई लढणार. छगन भुजबळांकडून भूमिका स्पष्ट. आमचाही जन्म ओबीसींच्या पोटीत झालाय. धनंजय मुंडे, दत्ता भरणे, आदित्य तटकरे या ओबीसी मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. भुजबळांच्या कार्यकर्त्यांना उन्मत्तपणा खपवून घेणार नाही, आमदार अमोल मिटकरींचा इशारा. राष्ट्रवादीच्या वाट्याला जुनीच खाती जाण्याची शक्यता. अर्ध खातं महिला बाल कल्याण, कृषी खातं दादांकडे, तर सेनेकडचं राज्य उत्पादन शुल्क राष्ट्रवादीला मिळणार, सूत्रांची माहिती. नाराज नाही, मंत्रिपदावरून सुधीर मुनगंटीवार यांचं वक्तव्य. राज्यभरातील कार्यकर्त्यांच्या भेटीमुळे कामकाजात सहभागी नसल्याचा मुनगंटीवारांचा दावा, तर मंत्री कुणाला करायचं याचा सर्वस्वी अधिकार मुख्यमंत्र्यांचा. अशोक चव्हाण यांचं वक्तव्य. मंत्रिपद न मिळालेल्यांची रडारड सुरू आहे. भुजबळ त्यांची लढाई लढतील. सध्याची स्थिती पाहता शिंदे आणि अजित पवारांचे पक्ष राहतील की नाही माहिती नाही. संजय राऊतांकडून शंका व्यक्त. याला भेट त्याला भेट, दुसऱ्या दिवशी घरी थेट. फडणवीसांच्या भेटीवरून शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला, तर आम्हाला संपवण्याची भाषा करणाऱ्यांमध्ये आमूलाग्र बदल झाल्याचीही टीका. राम शिंदेंनी विधान परिषदेच्या सभापतीपदासाठी भरला अर्ज. फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये भरला अर्ज. आज विधान परिषदेच्या सभापतीपदासाठी निवडणूक. भाजपकडून विधानसभेतील मुख्य प्रतोदाच्या नावाची घोषणा. आमदार रणधीर सावरकर भाजपचे विधानसभेतील मुख्य प्रतोद. याआधी आशिष शेलारांनी भाजपच्या मुख्य प्रतोद पदाची जबाबदारी सांभाळली. राष्ट्रवादीच्या मुख्य प्रतोदपदी चेतन तुपेंची निवड होणार. शेखर निकवांची प्रतोदपदी निवड लवकरच घोषणा होणार. यापूर्वी अनिल पाटील यांच्याकडे मुख्य प्रतोद पदाची होती जबाबदारी. लाडक्या बहिणींना लवकरात लवकर 2100 रुपये द्यावेत. संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजनांचे 2100 रुपये करावेत. दादा गटाच्या आमदार सुलभा खोडके यांची विधानसभेत मागणी. लाडक्या बहिणींना 2100 रुपये द्यावेच लागणार. 2100 रुपये कधी देणार याची लाडक्या बहिणी वाट बघत आहेत. विधानसभेमध्ये विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया. तासगाव, कवठे महांकाळ मतदारसंघात पंचनामे होऊनही शेतकऱ्यांना मदत नाही. द्राक्ष उत्पादकांच्या बाबतीत निर्णय घेण्याची वेळ आली. विधानसभेत आमदार रोहित पाटील यांची प्रतिक्रिया. तुळजाभवानीच्या दर्शनासाठी जात असताना गुणरत्न सदावर्ते यांच्या समोर मराठा कार्यकर्त्यांचा गोंधळ. सदावर्ते मराठा समाजाविषयी बेताल वक्तव्य करत असल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप. तुळजाभवानी आईच्या दरबारी झालेली शिवीगाळ भावना दुखावणारी. तुळजापूरमध्ये मराठा आंदोलकांच्या घोषणाबाजीवर गुणरत्न सदावर्ते यांची प्रतिक्रिया. अमरावतीमध्ये ठाकरे गटाला मोठं खिंडार. जिल्हा प्रमुखासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश. परभणी पोलीस लाठीचार्ज प्रकरण. 3 पोलीस अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवा. राज्य मागासवर्ग आयोगाचे निर्देश. सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी 21 डिसेंबरला जालना बंदची हाक. सकल आंबेडकरी समाज आणि वडार समाजाकडून जिल्हा बंदची हाक. परभणी आणि बीडमधील घटनेच्या निषेधार्थ पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन. परभणीमधील युवकाच्या कुटुंबियांना आणि सरपंच संतोष देशमुखांच्या कुटुंबाला न्याय देण्याची आंदोलकांची मागणी. परभणीमधील घटनेच्या निषेधार्थ सोलापूरमध्ये आत्मभान आंदोलन. दोषी पोलिसांवर कारवाई करण्याची आंदोलकांची मागणी. सोलापूर शहरामध्ये भीम सैनिकांचा मूकमोर्चा. परभणीमधल्या घटनेच्या निषेधार्थ अहिल्यानगरच्या भिंगारमध्ये बंदची हाक. भिंगार कॅम्प पोलिसांचा चोख पोलीस बंदोबस्त तैनात. व्यापाऱ्यांचा बंदला चांगला प्रतिसाद. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटे पोलिसांच्या ताब्यात. विष्णू चाटेवर हत्या आणि खंडणीचा आरोप. हत्या प्रकरणातील आरोपींची संख्या आता 4 वर. हत्येच्या घटनेनंतर वाल्मिक कराडचे पोलीस ठाण्यामध्ये फोन म्हणून गुन्हे दाखल होण्यास उशीर. संदीप क्षीरसागर यांचा आरोप. शरद पवार शनिवारी 21 तारखेला मस्साजोग गावाला भेट देणार. पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणेंची माहिती. शरद पवार पीडित कुटुंबाची सांत्वनपर भेट घेणार. परभणीमधील कृत्य जाणीवपूर्वक केलं गेलं. पवार नावाचा व्यक्ती मनोरुग्ण नाही. ज्या डॉक्टरांनी माथे फिरू ठरवलं त्याची चौकशी करा. प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सदस्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत बैठक संपन्न. केंद्रात आणि राज्यात एकच सरकार, त्यामुळे बेळगावचा प्रश्न लवकर सोडवण्याची मागणी. फडणवीसांकडून प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्याचं आश्वासन. कामकाज सल्लागार समितीची बैठक संपन्न. अधिवेशनाचा कालावधी वाढणार नाही. अधिवेशन 21 डिसेंबरला संपणार. विदर्भ मराठवाड्यावर 2 दिवस विशेष चर्चा घेण्याचा विरोधकांचा प्रस्ताव. महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक अर्थात नक्षलवाद विरोधी विधेयक विधानसभेमध्ये सादर. विधेयक चिकित्सा समितीकडे पाठवलं जाणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती.
एक देश एक निवडणूक विधेयक जेपीसीकडे पाठवलं. केंद्र सरकारकडून जेपीसी समितीची घोषणा. लोकसभेचे खासदार पीपी चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन. भाजपच्या व्हीपचे उल्लंघन करणाऱ्या 20हून अधिक खासदारांना नोटीस बजावणार. वन नेशन वन इलेक्शन विधेयकाच्या वेळेला गैरहजर खासदारांना नोटीस बजावणार. नोटीसच्या माध्यमातून गैरहजर राहण्याचं कारण विचारलं जाणार. पुण्याच्या माळीण जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षकाची विद्यार्थ्याला बेदम मारहाण करत तिखट खायला लावल्याचा प्रकार. तक्रार केल्यानंतर शिक्षकाला पाठीशी घालत असल्याचा नागरिकांचा आरोप. लेखक डॉक्टर सुधीर रसाळ यांना साहित्य अकादमी पुरस्कार. रसाळ यांच्या बिंदांचे गद्यरूप या समीक्षात्मक पुस्तकाला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर. नगरपालिकेनं पाठ फिरवल्यानं बदलापूर स्टेशन परिसरामध्ये फेरीवाल्यांचा सुळसुळाट. फेरीवाल्यांमुळे पादचाऱ्यांना प्रचंड मनस्ताप. जालन्यामध्ये अवैध गर्भलिंग निदान सेंटरवर कारवाई. सोनोग्राफी मशीनसह 3 जण ताब्यात. स्थानिक गुन्हे शाखा आणि आरोग्य विभागाची संयुक्त कारवाई. अंबडमधील तरुणीच्या आत्महत्या प्रकरणातील आरोपीचे आई वडील 6 दिवसांपासून बेपत्ता. 2 पथक शोध घेण्यासाठी रवाना झाल्याची पोलिसांची माहिती. जळगाव तालुक्यामधल्या तलाठी ग्रामसेवकांना ई-पीक पंचनाम्याचे प्रशिक्षणाला तहसीलदार शीतल राजपूत यांची उपस्थिती. जळगावमध्ये इफ्को नॅनो शेतकरी जागृती व्हॅन मोहिमेचं जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन. शेतकऱ्यांना नव्या तंत्रज्ञानाबद्दल माहिती देण्यासाठी जनजागृती मोहीम. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला कमी दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांची नाराजी. कांद्याला चांगला दर आणि कर्जमाफीचं आश्वासन पूर्ण करण्याची शेतकऱ्यांची मागणी. धुळे जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या 148 शेतकऱ्यांना 18,75,000 रुपयांची मदत. 3 हेक्टरपर्यंत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत जाहीर. नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लाल मिरचीची आवक वाढली. लाल मिरचीला 2,000 ते 4,000 रुपयांचा दर. नाशिकच्या लासलगावसह देशांतर्गतील बाजार समित्यांमध्ये कांद्याची मोठी आवक. गेल्या 8 दिवसामध्ये भाव 50% कोसळले. चाळीसगावमध्ये लाल कांद्याचे दर घसरले. गेल्या 15 दिवसामध्ये कांद्याच्या दरामध्ये 1,500 प्रति क्विंटल घट. शेतकरी आर्थिक संकटात. बुलडाणा जिल्ह्यामध्ये 2.43 लाख हेक्टरवर बहरली रब्बीची पिकं. हरभरा पिकाला जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पसंती. गोंदियातील बाजारामध्ये हिरवी मिरची शेवग्याचे दर घसरले. सामान्यांना दिलासा. नांदेडच्या नायगाव तालुक्यामधल्या तरुण शेतकऱ्याला पपई लागवडीतून लाखोंचं उत्पन्न. शेतकऱ्याला पहिल्या 4 टप्प्यामध्ये 5 लाखांचं उत्पन्न. नंदुरबार जिल्ह्यामध्ये 58 ग्रामपंचायतींवर प्रशासनाचं राज्य. ग्रामपंचायतीच्या निवडणुका लवकर घ्याव्यात. इच्छुक उमेदवारांची मागणी.